बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याचे नवनवीन कारनामे जे आहे ते दररोज समोर येत आहे। त्यातीलच एक कारनामा म्हणजे तो मोठा नाग दाखवायचा, रिमोटवरचा नाग दाखवायचा आणि मोठमोठ्या पूजाविधी ज्या आहेत त्या ज्या भागामध्ये करायचा, ती जागा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। या ठिकाणचं जर बघितलं तर आपल्याला समोर ईशान्येश्वर मंदिराचा जो ध्वज आहे तो या ठिकाणून दिसतोय। ईशान्येश्वराचं देवस्थान, महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। याच्या बाजूला जर बघितलं तर मोठी आमराई या बाजूला आहे। अशोक खरात सांगितलं जातं की अशोक खरात जो होता तो येथे येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना पुत्रप्राप्तीसाठी याच ठिकाणचे जे फळं आहेत ते त्यांना द्यायचा, असं येथील काही ग्रामस्थ किंवा येथील लोक जे आहेत वारंवार येणार आहेत ते सांगतात। याच्या बाजूला जे आहे तो हा 13 कोटीचा महाल आहे। 20 फुटाची तटबंदी आहे आणि त्यातून एक छोटासा दरवाजा जो आहे तो गेट आहे, ते उघडल्यानंतर या आमराईमध्ये प्रवेश मिळतो। आमराईला सुद्धा सर्व बाजूनी तटबंदी आहे। ह्या तटबंदीमधून आतमध्ये आल्यानंतर ज्या कुणाला सर्पदोष, कालसर्पपूजा ज्या विधी करायच्या असेल त्या विधी ज्या ठिकाणी चालतात किंवा चालत होत्या ती जागा आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। ही आहे रहस्यमय जो भोंदूबाबा अशोक खरात याची ही विहीर। विहिरीत पाहिल्यानंतर तुम्हाला एक भीतीदायक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। अतिशय नीरव शांतता आहे सर्व बाजूला। विहिरीच्या बाजूला आणि ह्या आमराईला मोठी एक 20 फुटाची तटबंदी आहे। आतमध्ये कोणालाही प्रवेश नाही आणि आत्ताही या ठिकाणी सापाचं आणि नागाचं वास्तव्य असल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे आत्ताही या ठिकाणी आम्ही जेव्हा आलो तर या विहिरीच्या बाजूला 2 नाग जोरात पळताना दिसले। ते कॅमेऱ्यात टिपण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। अशा या ठिकाणी येऊन या पूजाविधी होत होत्या। यासाठी होम हवन करण्यासाठी जे काही सामुग्री लागायची, हे लाकडी ओंडके जर बघितले त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी हे ओंडके यासाठी ठेवण्यात आलेले असं सांगतात की जे यज्ञ किंवा इतर विधी चालायचे ते या ठिकाणी केले जायचे, त्यासाठीची ही जागा आहे। आता अलीकडेच जर पोलिसांच्या तपासात समोर आलंय की नरबळी सारखे प्रकार देखील या ठिकाणी झाले असावेत, कारण की त्याच्याकडे जे पिस्तूल सापडलं आणि काही पोंगळ्या सापडलेल्या आहेत, म्हणजे त्या पोंगळ्या रिकाम्या कशा, तर नरबळी यांनी दिले का, आता दिले असेल तर कुठे दिले, तर या पूर्ण परिसरातील अतिशय रहस्यमय जागा जर कोणती असेल तर ही आमराई आहे। या आमराईमध्ये खूप काही गूढ दडलेलं असू शकतं। पोलिसांनी आधी सखोल तपास जर केला तर यातून खूप काही बाहेर येण्याची शक्यता आहे। आतमध्ये सामान्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही। ज्यावेळेस अशोक खरातचं साम्राज्य होतं तो स्वतः या ठिकाणी असायचा, त्यावेळेस सर्व बाजूला जे आहे ते सुरक्षा रक्षक असायचे, बाउन्सर त्याच्या या सगळ्या बाजूला असायचे। हे जे येथील नेहमी वारंवार येणारे जे लोक आहेत ती सांगतात की आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता। ज्या कोणाला पूजा करायची आहे, ज्या कोणाला ठगवायचं आहे किंवा ज्या कोणाला हा जालसाज आपल्या जाळ्यामध्ये ओढत होता त्यालाच या ठिकाणी प्रवेश दिला जात होता आणि त्यालाच या विहिरीवर पाठवलं जायचं। विहिरीमध्ये तुडुंब पाणी भरलेलं आहे, कारण की याचं कारणच असं आहे ही विहिरीत नदी पात्रात अतिक्रमण करून बांधलेली आहे। आपलं जलसंपदा मंत्रालय या भोंदूबाबावर कसं मेहरबान झालं, कारण की एवढी मोठी खोल विहीर नदीमध्ये अतिक्रमण करून बांधलेली पाहायला मिळते। याच ठिकाणी हे सर्व कर्मकांड चालायचे। मोठा नाग या ठिकाणी निघत असल्याचं देखील या ठिकाणचे भाविक जे आहे ते सांगायचे। काळा नाग, रिमोटवरचा नाग या ठिकाणी निघायचा असं देखील सांगताय। आता पोलीस तपासात हे सर्व बाबी उघड येतील, मात्र या आमराईमध्ये नेमकं काय रहस्य दडलेलं आहे ह्यातील सगळं हे पोलीस तपासामध्ये किंवा अधिक त्याची तपासणी केली तर खूप काही गूढ या आमराईमधून आणि या विहिरीमधून बाहेर निघणार हे मात्र सत्य आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।
दुसरा जो पळाला तो काळा